पाऊस सरींच्या येण्या-जाण्याने मुंबईतला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, खोकल्याच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे। हा तापाचा संसर्ग म्हणजे व्हायरल प्रकारचा असून त्यासाठी 5 ते 7 दिवस औषधोपचार घेण्याची गरज मुंबईकरांना भासते। पावसाळ्यातील तापाच्या उपचारांसाठी पालिकेने सुरू केलेल्या ओपीडीमध्येही रुग्णसंख्या वाढल्याचे दिसतंय। अनेकदा कामाच्या गडबडीमध्ये मुंबईकर डॉक्टरांकडे जात नाहीत, अशा रुग्णांनी फिवर ओपीडीचा लाभ घ्यायला हवा असं आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केलं आहे। रत्नागिरीमध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते। कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे। पाऊस आज सकाळपासून चांगला सक्रिय झाला आहे। रात्री देखील पावसाची दमदार सरी कोसळल्या। सरीवर कोसळणारा पाऊस शेतीसाठी पोषक असल्याने बळीराजाही सुखावलाय। दरम्यान राज्यामध्ये आज सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। भारतीय स्टेट बँकेने दशकभरामध्ये जवळपास 1300 शाखांची नावं आणि आयएफएससी कोड बदललेले आहेत। त्यामुळे ग्राहकांनाही या बदलाबाबत जागरूक राहावं लागणार आहे। एसबीआयमध्ये 6 सहकारी बँका आणि महिला बँकेचं विलीनीकरण झाल्याने हे बदल करावे लागलेले आहेत। भारतीय स्टेट बँकेने या शाखांचे बदललेले नाव आणि आयएफएससी कोडची यादी जाहीर केली आहे। एकूण 1295 शाखांची नावं बदललेली आहेत। एसबीआयने यादीमध्ये शाखांची जुनी नावं आणि आयएफएससी कोडही नमूद केलेले आहेत। कोणत्या बँकेचा काय आयएफएससी कोड आहे हे एसबीआयच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे। डिझेलला प्रति लिटर उच्चांकी भाव गाठलेला आहे। मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर 85 रुपये 33 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 73 रुपये 74 पैसे इतका पोहोचला आहे। डिझेलच्या दरामध्ये 14 पैसे प्रति लिटर, तर पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 13 पैशांनी वाढ झाली आहे। वाहतूक कोंडीमुळे शाळा बंद ठेवण्याची वेळ वाघोलीमधल्या लेक्सिकॉन स्कूलवर आलेली आहे। श्रावणी सोमवारच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने शाळेनं सुट्टी जाहीर केली। पालकांनी मात्र संताप व्यक्त केलाय। वाघोलीतल्या वाहतूक कोंडीबाबत सकाळनं वारंवार पाठपुरावा केलेला आहे, मात्र प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। वाघोलीत दररोज ट्रॉफिक फुल असते, त्यासाठी प्रशासनाने एक उड्डाण पूल किंवा बायपास केला पाहिजे आणि ते साईड पट्ट्या वाढून घेतल्या पाहिजे। असं वाटतं की शाळेमध्ये सोडायला जावं तर मुलाला शाळेत पाठवावं की नाही पाठवावं असा प्रश्न पडतो। ते बसने जरी येत असते तरी बसेसला पण एवढा वेळ लागतो की वाघोलीमध्ये राहण्यासाठी म्हणजे वाघोली आजच्या परिस्थितीमध्ये शाळेसाठी किंवा मुलांच्या राहण्याच्या दृष्टीने योग्य नाही आहे। आता अशी सद्यस्थिती आहे। बेशिस्त वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये वाहतुकीचे नियम पायदळी तोडवणाऱ्या रिक्षा आणि बसवर कारवाई करण्यात आली आहे। पुण्यातल्या स्वारगेटमध्ये चक्क बेशिस्त पार्किंग केलेल्या पीएमपीएमएलच्या 4 बसवर कारवाई करण्यात आली आहे। या बसवर बेशिस्त वाहन पार्क करणाऱ्या तब्बल 20 ऑटो रिक्षांवरही वाहतूक विभागाने कारवाई केली आहे। वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईचं पुणेकरांकडून कौतुक केलं जात आहे। बीआरटी मार्गामध्ये बस बंद पडल्याने पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचा फज्जा उडालाय। निगडी दापोडी बीआरटी मार्गामध्ये पीएमपीएमएलची बस एअरलॉक झाल्याने बंद पडली। भक्तिशक्तीला जाणारी ही बस बीआरटी मार्गामध्ये बंद पडल्याने एकामागे एक अशा 6 ते 7 पीएमपीएमएल बसची रांग लागली। बेस्टच्या वडाळा आगारामध्ये ऑन ड्युटी केलेला डान्स आणि पैशांची उधळण अभिनेत्री माधवी जुवेकरसह 7 जणांना महागात पडलेली आहे। बेस्टने या 7 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलंय। माधवी जुवेकर बेस्टमध्ये लिपिक म्हणून कार्यरत होत्या। 29 सप्टेंबर 2017ला दसऱ्यानिमित्त बेस्टच्या वडाळा आगारामध्ये आयोजित कार्यक्रमात माधवी जुवेकरसह बेस्टमधील काही कर्मचाऱ्यांनी नृत्य केलं होतं। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता। आदरणीय 7 जणांना बडतर्फ केलं, बाकीच्या 7 जणांच्या ग्रेड सस्पेंड करून अशा एक शिक्षा त्या ठिकाणी दिल्या। पण माझं असं म्हणणं होतं की झालेल्या प्रकाराला समर्थन बीएसटीची कमिटी कधी करणार नाही, पण एवढ्या प्रकारची मोठी शिक्षा देणं हे बरोबर नाही आहे। काहीतरी सौम्य प्रकाराची शिक्षा त्यांना त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती। पुण्यात राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली। 2017 सालच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेमध्ये पुणे विभागात धनकवडीमधल्या आदर्श मित्र मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय। कॅम्प अद्दीप श्रीकृष्ण तरुण मंडळानं द्वितीय आणि नानापेठेमधल्या काळ भैरवनाथ तरुण मंडळानं तृतीय क्रमांक पटकावलाय। स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 187 मंडळांपैकी 86 मंडळांनी पारितोषिकं मिळवली असून ट्रस्टच्या वतीने एकूण 11,39,000 रुपयांची बक्षिसं या मंडळांना देण्यात येणार आहेत। येत्या गणेशोत्सवामध्ये मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन परवानगी घेण्याबाबत रविवारपर्यंत 2037 अर्ज दाखल झाले आहेत आणि यापैकी 1167 मंडळांना अद्याप परवानगी देण्यात आली आहे।
उर्वरित प्रक्रिया सुरू आहे। आज 28 ऑगस्ट मंडप परवानगी अर्जाची अखेरची तारीख आहे। अर्ज करणाऱ्या मंडळांची संख्या ही मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कमी असल्याचं दिसून येत आहे।